नमस्कार, मी नितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. बे पोट्यो डोंबड्यो, इतिहास पाहून राहिलो आपण. का पाहून राहिलो? इतिहास. कच आपण इतिहासाचे लेक्चर पाहू. तुम्हाला जर आपले सिक्वेन्सनं लेक्चर पाहिजे असन, इतिहासाचे राहो, मराठीचे राहो, इकॉनॉमिकचे राहो, भूगोलाचे राहो, इंग्लिश ग्रामरचे राहो का मराठी ग्रामरचे राहो, ज्यायले सिंगल सब्जेक्ट लावायचा आहे त्याची बी सोय आहे. एखाद्याला पोलीस भरतीचं पॅकेज लावायचं आहे त्याची बी सोय आहे. सर हे भेटन कुठं आम्हाला? तर तुम्ही प्ले स्टोअरवर जा. प्ले स्टोअर जिथून तुम्ही ॲप डाउनलोड करता, प्ले स्टोअरवर जाऊन फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप डाउनलोड करून घ्या. फिनिक्स अकॅडमी वर्धा ॲप डाउनलोड केलं का तिथं तुम्हाला सांगतो MPSC माया मतानं MPSC फाउंडेशन बॅच घ्या. जिथं मी घेतलेले सर्व व्हिडिओ A to Z सब्जेक्टनुसार एकही व्हिडिओ मी त्याच्यातला शॉर्टआउट करणार नाही. पण पोलीस भरतीचं पॅकेज आहे, तलाठीचं पॅकेज आहे, ते इथं सिलेक्टेड व्हिडिओ राहील. म्हणजे मराठीचे पूर्ण राहील, मॅथचे पूर्ण राहील, इंग्लिशचे पूर्ण राहील, रिजनिंगचे पूर्ण राहील. पण GHचे व्हिडिओ सिलेक्टेड राहील. कायले? पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य भरतीले. पण MPSC फाउंडेशन बॅच, MPSC राज्यसेवा द्या, UPSC द्या का MPSCची कोणती बी परीक्षा द्या, तिथं जो बेसिक MPSC फाउंडेशन कोर्स आहे, ऑल GHचे सब्जेक्ट मराठी, इंग्रजी, मॅथ, रिजनिंग असं सर्व पॅकेज तिथं तुम्हाला 15,000 आहे. हे सर्वात मोठं पॅकेज आहे, पण सर्वात जास्त चालणारं पॅकेज आहे. तर तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन, ठीक आहे, तुम्हाला बेसिक माहिती विचारते, हे टाका, तुमचा मोबाईल नंबर टाका, ईमेल टाका, मग तुम्हाला OTP येते. OTP टाकला का लगेच तुमचं ॲप चालू होते. यासंबंधी मध्ये स्टोअर आहे, स्टोअरच्या बटनवर जाऊन, ठीक आहे, तुम्ही MPSC फाउंडेशन बॅचचं पॅकेज घेऊ शकता. तर तिथं जा आणि पॅकेज घ्या. आपले वेगवेगळे पॅकेज तिथं उपलब्ध आहे. ठीक आहे. तर आपण पाहून राहिलो तो डोंबड्यो इतिहास. का पाहून राहिलो तो इतिहास? तर आतापर्यंत आपण पहिल्यांदा पाहिलं इंग्रज चोट्टे भारतात आले कसे, ह्या डुकऱ्यानं आपला पाया भारतात रोवला कसा, येतानी कोण आलं, जातानी सगळ्यात शेवटी कोण गेलो. ठीक आहे. भारतात हे बापूसाहेब आले आणि यायनं 1764च्या, ठीक आहे, प्लासीच्या युद्धानं आपला पाया रोवला आणि बक्सारचं युद्ध जिंकून 1757 प्लासीचं युद्ध, 1764 बक्सारचं युद्ध, या युद्धानं आपला पाया पक्का केला आणि बस आपलं प्रस्थ थोडं करत दाबत नेलं. पण त्याच्यानंतर आपण, ठीक आहे, पहिल्यांदा यायनं प्रदेश काबीज केला. ठीक आहे, प्रदेश काबीज केला बेंगॉल. आणि बेंगॉलमध्ये प्लासीच्या युद्धानं त्यानं आपला पाया पक्का केला. दक्षिण भारतात, ठीक आहे, 3 म्हैसूरचे युद्ध झाले. 3 म्हैसूरच्या युद्धात म्हैसूर प्रांतावर आपला ताबा केला. हैदर अलीले खतम केला, त्याचं पोट, ठीक आहे, म्हणजे टिपू सुलतान, त्याच्यावर बी ह्या बापूसाहेबानं त्याले बी खतम केला युद्धात. ठीक आहे. 4थ्या म्हैसूरच्या युद्धात टिपू सुलतानचा खात्मा झाला. तर असं करून यायनं बरोबर प्रेमानं आपली सत्ता इथं रोवली. यायले माहीत होतं का भारतातले लोक, ठीक आहे, कधी बी फितूर होऊ शकते, आणि त्यानं फितुरीनं आपला गेम केला. मग आता आपल्याला परीक्षेत कायचे आहेत, आधुनिक भारताचा इतिहास शिकून राहिलो आपल्याला. तर आधुनिक भारताच्या इतिहासात आपल्याला आता व्हाईसराय विचारते, गव्हर्नर जनरल विचारते, गव्हर्नर विचारते. तर हे जे इंग्रज चोट्टे भारतात आले, यायनं भारतात आल्या बंगाल काबीज केलं आणि बंगालमध्ये आपला पहिल्यांदा गव्हर्नर ठेवला. ठीक आहे. बंगाल आता लहानसं काबीज, पहिले प्लासी, ठीक आहे, या प्लासीमध्ये अवध बिवध त्याच्या याच्यात आलं. प्लासीच्या युद्धात बक्सार जिंकलं आणि बक्सारनंतर मग बिहार प्रांत, बंगाल प्रांत याच्यात ताब्यात आला आणि यायनं बंगालमध्ये आपला गव्हर्नर नियुक्त केला. तर बंगालचा पहिला गव्हर्नर आहे ह्यावेळी रॉबर्ट क्लाईव्ह. 1757 ते 1760, 1765 ते 1757, 1757 पहिल्यांदा बक्सारचं युद्ध, प्लासीचं युद्ध झालं. ठीक आहे. तेच, ठीक आहे, ठीक आहे, अबे शुजा-उद-दौला, शाह आलम, सिराज-उद-दौला वर्सेस रॉबर्ट क्लाईव्ह याचं युद्ध झालं. त्याच्यात त्याचे 2 सेनापती वगैरे फितूर केले. ठीक आहे. ते आपण पाहिलंच मागच्याच लेक्चरमध्ये, ते शिकलो. ठीक आहे. आता रॉबर्ट क्लाईव्ह आहे, तर रॉबर्ट क्लाईव्हने बंगालचा पहिला गव्हर्नर केला आणि यानं लागू केली दुहेरी शासन पद्धती. दुहेरी शासनमध्ये म्हणजे राजवा ठेवाचा, दाखवाले नामदारी आणि टॅक्स दाबाचा, लोकांकडून टॅक्स घ्यायचा त्या राजाच्या नावानं, म्हणजे बदनाम होईन तर राजा आणि माल दाबन हे चोट्टे.
तर ह्या बंगालचा पहिला गव्हर्नर होय. ठीक आहे. बंगालच्या गव्हर्नरवरून बंगालचा गव्हर्नर जनरल, त्याच्यावरून भारताचा गव्हर्नर जनरल आणि त्याच्यावरून भारताचा व्हाईसराय, असा ह्या प्रवास आहे. आपल्याला तोच प्रवास पाहायचा आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, बंगाल प्लासीच्या युद्धानं 1757च्या बंगाल काबीज केलं, पाया रोवला. बक्सारच्या युद्धानं पाया 1764च्या बक्सारच्या युद्धानं पाया पक्का केला. बंगाल प्रांत ताब्यात घेतलं आणि ह्या बापूसाहेबानं अतोनात भारतीय शेतकऱ्याकडून व्यापाऱ्याकडून टॅक्स वसुली केली. त्याला म्हणते दुहेरी पद्धत. दुहेरी पद्धतीत अमाप भारताचा पैसा लुटून नेला. पुरा ड्रेनेज पाईपलाईनच टाकली होती आहे ना. ठीक आहे. या बापूसाहेबानं, रॉबर्ट क्लाईव्हनं. तर ह्या जो रॉबर्ट क्लाईव्ह होता हे लय चोट्ट बदमाश होतं. याच्या दुहेरी पद्धतीत प्रचंड भ्रष्टाचार होता. याच्यानंतर 2 गव्हर्नर आले. मग आला वॉरन हेस्टिंग. ठीक आहे. तर वॉरन हेस्टिंगचा कालखंड आहे 1772 ते 1785. प्रचंड भारतीय लोकायले अतोनात त्या महसूल पद्धतीचा त्रास झाला. दुष्काळ पडला तरी टॅक्स भरून द्या लागे अशी ठीक आहे पद्धत होती. यानं दुहेरी पद्धत, याले दुहेरी पद्धतीचा पुरस्कर्ता म्हणते रॉबर्ट क्लाईव्ह. याच्या दुहेरी पद्धतीत भ्रष्टाचार झाला. याच्यावर चौकशी समिती नेमली. ह्या चौकशीत दोषी आढळला. यानं आत्महत्या केली एन ड्रिंक पिऊन. फाशी घेतली. का घेतली माहीत नाही, मेलं ते इंग्लंडमध्ये चौकशी समिती नेमली. त्याच्यानंतर वॉरन हेस्टिंग आला. तर ह्या ठीक आहे वॉरन हेस्टिंग आल्याबरोबर त्याच्या काळात इंग्रजांनं रेग्युलेटिंग ॲक्ट आणला. रेग्युलेटिंग ॲक्ट हा असा कायदा आहे, रेग्युलेटिंग ॲक्ट हा असा कायदा आहे का जो म्हणजे भारतामध्ये कायद्याची व्यवस्था निर्माण करण्यासाठी इंग्रजांनं केलेला पहिला कायदा. जर विचारलं का भारतीय राज्यघटनेचा प्रवास कुठून सुरू झाला, तर भारतीय राज्यघटनेचा प्रवास ह्या रेग्युलेटिंग ॲक्टपासून सुरू झाला. नावच होतं ईस्ट इंडिया कंपनीनं भारतात सगळ्यात पहिले सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न केले. हे चोट्टी भारतात व्यापार करायला आली. व्यापार करता करता आपल्या छताडावर बसली. आपल्या थोपकाडात दोन्ही गालपटात रपारप हिनं हाणल्या. अना सुस्तीच केली नाही. भारतीय लोकांची मेंटॅलिटी ओळखून हिनं राज्य केलं. इच्छे लोक फितूर होऊ शकते हे तिच्या लक्षात आलं. आणि सिराजुद्दौलाचा सेनापती तटस्थ ठेवून रॉबर्ट क्लाईव्हनं बंगाल जिंकलं. बंगाल जिंकून दुसऱ्या युद्धात ठीक आहे सुजा-उद-दौला, शाह आलम ठीक आहे ह्या लोकायले बी त्यानं हारून टाकलं आणि बंगाल पूर्ण आपल्या ताब्यात घेतलं. पण दुहेरी पद्धत लागू केली. राजा नामदारी ठेवला, जसं राष्ट्रपती आहे कारभार करणारा ह्या होता. बंदा टॅक्स वसूल केला. अमाप लोकांचं नुकसान झालं. बंद्या बंगालची अर्थव्यवस्था रसात यायला लागली. त्याच्यात मग 2 ठीक आहे 2 त्याच्यानंतर व्हाईसराय आले, गव्हर्नर आले. पहिल्यांदा बंगालचा गव्हर्नर पैदा केला ईस्ट इंडिया कंपनी. ईस्ट इंडिया कंपनी त्यावेळेस इंग्रजायले 40 लाख पाऊंड पैसे देत होती. किती म्हणलं? 40 नाही 4 लाख पाऊंड महिन्याचे. ईस्ट इंडिया कंपनी 4 लाख पाऊंड ब्रिटनच्या राणीला मोजून देत होती. फुकटाचे 4 लाख पाऊंड भेटून राहिले होते. राणीला वाटलं वाव ईस्ट इंडिया कंपनी लयच नफेखोर आहे, तू लयच माल छापून राहिली, का छाप मला आणून देत जा. पण ठीक आहे इंग्रजाईले कुठंतरी वाटलं, म्हणजे इंग्लंडच्या मारेने वाटलं का साले हे लय छापून राहिले आणि माझ्या हातात ठेवून राहिली भुरका, म्हणजे सरळ आहे ठीक आहे का देवाले वाढलेलं टाट ठीक आहे ईस्ट इंडिया कंपनी खाये. आणि तो घास नाही टाकत काय एक बाजूले ठीक आहे, तो घास दे ईस्ट ठीक आहे इंग्लंडच्या महाराणीला नेऊन. मग तिच्या लक्षात आलं तिनं ठीक आहे सगळ्यात पहिले ईस्ट इंडिया कंपनी जी होती, जे भारतात व्यापार करायला आली होती, ह्या कंपनीवर नियंत्रण आणण्यासाठी पहिल्यांदा केला रेग्युलेटिंग ॲक्ट. का केला? रेग्युलेटिंग ॲक्ट. रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरले मद्रास आणि मुंबई प्रांताचे निर्णायक अधिकार दिले. ठीक आहे निर्णायक अधिकार दिले. आणि त्याले मद्रास आणि मुंबईचे अधिकार देऊन मग त्याले नाव दिलं. ठीक आहे मग त्याले नाव दिलं अबे ठीक आहे मग त्याले नाव दिलं ठीक आहे बंगालचा गव्हर्नर जनरल. मग म्हणून ठीक आहे जर विचारलं का कोण्या कायद्यानुसार ठीक आहे बंगालचा गव्हर्नर जनरल तयार झाला, तर पहिला बंगालचा लक्षात द्या बे मग ठीक आहे. तर रॉबर्ट क्लाईव्ह हा बंगालचा पहिला गव्हर्नर. आणि बंगालचा शेवटचा गव्हर्नर कोण? तर ह्या वॉरन हेस्टिंग शेवटचा. कारण याच्या काळात मी आता पहा हे आपल्याला परीक्षेत विचारते, याच्याच काळात आला रेग्युलेटिंग ॲक्ट. रेग्युलेटिंग ॲक्टनुसार
बंगालच्या गव्हर्नरले मद्रास आणि मुंबई प्रांतावर अधिकार गाजवायचे अधिकार भेटले. त्याच्यामुळे रेग्युलेटिंग ॲक्टनुसार याले स्वतः निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले प्रांताबाबत. म्हणून ठीक आहे, वॉरन हेस्टिंगच्या काळातच तो रेग्युलेटिंग ॲक्ट झाला. म्हणून या बापूसाहेबाले म्हणते, वॉरन हेस्टिंगले म्हणते बंगालचा शेवटचा गव्हर्नर, पण बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल. ह्या बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल आणि बंगालचा शेवटचा गव्हर्नर आणि पहिला गव्हर्नर जनरल बंगाल प्रांताचा याच्याच काळात झाला. 85चं पर्यंत याचा कार्यकाळ होता. याच्या काळात 1984चा झाला पिट्स इंडिया ॲक्ट. या कायद्यानुसार भारतात कायदे करण्यासाठी एक व्यवस्था करण्यात आली. एक बोर्ड ऑफ कंट्रोल आणि एक बोर्ड ऑफ डायरेक्टर स्थापन करण्यात आलं. बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर, ठीक आहे, बोर्ड ऑफ कंट्रोल हे कायदे तयार करा, चेक करायला जाईल. बोर्ड ऑफ डायरेक्टर करा, बोर्ड ऑफ कंट्रोल, बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि यांच्या सल्लामसतीनं तयार केलेला कायद्याचा दस्तावेज कलकत्त्याले पिट्स इंडिया ॲक्टनुसार सुप्रीम कोर्ट स्थापन झाली होती, त्याच्याकडे चेक करायला जाईल. अशी 3 स्तरीय व्यवस्था पिट्स इंडिया ॲक्ट 1784नुसार तयार झाली. पहा, पिट्स इंडिया ॲक्टनं सांगितलं बोर्ड ऑफ कंट्रोल, बोर्ड ऑफ डायरेक्टर ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवासाठी आणि भारतासाठी ठीक आहे कायद्यात्मक सुधारणा म्हणजे कायद्याचा पाहुणचार दे आपल्याला. कायद्याचा पाहुणचार ह्या 20-20 वर्षांनी हे इंग्रज चोट्टे. म्हणून तुम्हाला कायद्याची सण पहिला कायदा केला 1773 रेग्युलेटिंग ॲक्ट. त्याच्यानंतर कायदा पहा 1793, ठीक आहे. त्याच्यानंतरचा कायदा पहा 1813, 20 वर्षांना आहे. त्याच्यानंतरचा कायदा पहा ठीक आहे 1833. त्याच्यानंतरचा कायदा पहा 1853. तर हे जे कायदे तुम्हाला दिसन 20-20 वर्ष भूक लागून जाय. तर तुम्हाला सांगतो आपल्याला भूक लागे, ठीक आहे. आता भूक लागल्यावर ते आपल्याला हातात दे नाश्त्याची पोह्याची प्लेट, त्याच्यात बी पोहे उलीशे दे गा आणि थोडेसे शेव टाकून दे, ठीक आहे. आणि जमलं तर तोंडी लावायला एखादं लिंबू दे. इतके डुकरे बदमाश आहे. भूक लागे प्लेट दे नाश्त्याची. 20 वर्षानं हे डोंबडे पाहुणचार दे, ठीक आहे. यायचा पाहुणचार म्हणजे भारताला काही सुधारणा द्यायच्या आहे, काही सुधारणा करायच्या आहे कायद्यात्मक, तर त्या 20 वर्षांनी. मग ह्या चोट्ट्यानं 10 वर्षांना आणल्या. तुम्ही पहा, मग भारत स्वातंत्र्य व्हायच्या वेळेस 10-10 वर्षांनी पाहुणचार दिला येणं. 1909, 1919 आहे का नाही. तर ठीक आहे, ठीक आहे. मॉर्ले मिंटो कायदा, मॉन्टेगू चेम्सफोर्ड कायदा हे 20-20 वर्षावरून 10-10 वर्षावर आणले, ठीक आहे. तर पहिले पाहुणचार 20 वर्षाचा होता ह्या चोट्ट्या. 20 वर्षाचा कालखंड म्हणजे किती कालखंड झाला. तर पहा मग म्हणजे आपण प्रवास पाहणार आहे. कायचा प्रवास? गव्हर्नर, बंगालच्या गव्हर्नरपासून तर भारताचा गव्हर्नर जनरल आणि भारताच्या व्हाईसरॉयपर्यंतचा इतिहास. तर 1772 ते 85 पर्यंत याच्याच काय झाला पिट्स इंडिया ॲक्ट. पिट्स इंडिया ॲक्टमध्ये 1784 झाला. या कायद्यानुसार ठीक आहे डायरेक्ट बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर नावाच्या 2 संस्था ठीक आहे भारतासाठी कायदे करण्यासाठी तयार करण्यात आल्या. आणि सोबतच ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर, हिच्या चोट्टीच्या कारभारावर ईस्ट इंडिया कंपनी भारतात ही व्यापार करायला लागली, भारतात राज्य बी करायला लागली आणि एक एक प्रदेश काबीज करायला लागली. तर म्हणून वॉरन हेस्टिंग हा बंगालचा शेवटचा गव्हर्नर, पण बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल हा बंगालचा. मग विल्यम बेंटिक. आता ह्या विल्यम बेंटिक पहा, ह्या बापूसाहेब, ह्या जो बापूसाहेब आहे याचा कालखंड 1828 ते 1835. ह्याच तो आहे ज्यानं बंगाल प्रांतात सतीबंदी कायदा केला. आता याच्या काळात 1833 एक इंग्रजाईनं कायदा केला. 1833च्या कायद्यानुसार ठीक आहे का म्हटलं 1833च्या कायद्यानुसार याले पुन्हा याच्या अधिकारात वाढ केली. बंगालच्या गव्हर्नरच्या अधिकारात वाढ केली. बराचसा प्रदेश 1833 पर्यंत ठीक आहे ईस्ट इंडिया कंपनीनं पार दाबत आणला होता. आता बराचसा प्रदेश ईस्ट इंडिया कंपनीने काबीज केला आणि ईस्ट इंडिया कंपनीचं ढोबर दिलं बंद करून 1833च्या कायद्यात. थोडीफार ईस्ट इंडिया कंपनीला इंटरफेअर व्यापार करायसाठी भारतात ठेवली, नाही तर ईस्ट इंडिया कंपनीचे जे ठीक आहे प्रशासकीय दखल होती का जे बंद भारताचा प्रशासकीय कामकाज पाहत होती, बंद ढोबर 1833च्या कायद्यानं बंद केलं. आणि राणीच्या जाहीरनाम्याने ईस्ट इंडिया कंपनीला गुंडाळून इंग्लंडमध्ये पाठवून दिली. डायरेक्ट ठीक आहे धरली, डब्यात कुचकली, चोट्टे पुन्हा भारतात येऊ नको, बाकीचं काय ते आम्ही पाहत बसीन, ठीक आहे. तर तोपर्यंत पुरा गल्लुऱ्या ईस्ट इंडिया कंपनीने भारतातला खाऊन टाकला होता पुरा, ठीक आहे. तर विल्यम बेंटिक जो आहे 1833ले एक इंग्रजाईनं कायदा केला, चार्टर्ड ॲक्ट 1833. त्या कायद्यानुसार बंगाल
ठीक आहे. आता बंगालचाच गव्हर्नर जनरल ह्या बंद्या भारतावर कसा कारभार पैमा, बंगालचा त्याला कसा म्हणतोय, कारण का बराचसा भाग मी तुम्हाला मागं नकाशात दाखवला आहे, पाहून घे जा. बराचसा भाग 1828 पर्यंत इंग्रजाईनं पार दाबदूब केला होता आणि त्याच्यात ह्या बराचसा भाग काबीज केला. आता बंगालले सगळ्या भारतावर बंगालच्याच गव्हर्नर जनरलले कसे अधिकार द्यायचे म्हणून इंग्रजाईनं बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अधिकारात वाढ केली आणि त्याले मग म्हणण्यात येईल भारताचा गव्हर्नर म्हणून. 1833 बे परिषद विचारते डुकरे हो, 1833च्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर हा झाला भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून विल्यम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. आणि ठीक आहे, शेवटचा बंगालचा गव्हर्नर जनरल, बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल म्हटलं तर विल्यम बेंटिक आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणलं तर विल्यम बेंटिक. कारण त्या कायद्यानुसार, कारण तोच होता बंगालचा शेवटचा आणि तोच होईन मग भारताचा पहिला, त्याच्याच कायद्यात झाला. ठीक आहे, कोणता कायदा, ठीक आहे 1833चा चार्टर्ड ॲक्ट. 1833च्या कायद्यानं विल्यम बेंटिक हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला म्हणून त्याच्याच काळात ते बंगालचं गव्हर्नर जनरल पद संपलं आणि भारताचं गव्हर्नर जनरल पद उदयाला आलं म्हणून तो झाला भारताचा पहिला गव्हर्नर जनरल आणि बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल. मग हे 1857च्या उठावापर्यंत भारताचं गव्हर्नर जनरल पद चाललं. भारताचा गव्हर्नर जनरल म्हणजे लेखा भारताचा पंतप्रधानच, का म्हटलं, भारताचा पंतप्रधानच. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. ठीक आहे, मग ह्या लॉर्ड कॅनिंग, का म्हटलं, लॉर्ड कॅनिंगच्या काळात 1857चा उठाव झाला. त्या उठावाला जबाबदार डलहौसी होता. ठीक आहे, डलहौसीच्या अगोदर खालसा धोरण त्यानं डलहौसीनं राबवलं, संस्थाने खालसा करणे. आता ह्या जो लॉर्ड कॅनिंग बापूसाहेब आहे, ह्या लॉर्ड कॅनिंगच्या काळात 1857चा उठाव झाला आणि ह्या उठावात 1857च्या उठावात सरळ याच्यात ठीक आहे इतकं नुकसान झालं इंग्रजायचं का इंग्रजायले फाटेतक पया लागलं असतं टॉमरेट घेऊन. इथं बसू का तिथं बसू सोय नसती त्याची, का कुठं बसू. ठीक आहे, तर धर्र हागून उलट्या लागल्या होत्या त्याईले. 1857चा उठाव अंगावरच आला होता, इंग्रजायले भारत सोडून पया लागलं असतं. पण ह्या लॉर्ड कॅनिंगच्या काळात म्हणजे डलहौसीनं कारभार केला आणि ह्या चोट्ट्याच्या उरावर येऊन पडला. तो याच्या काळापर्यंत भारताचं गव्हर्नर जनरल पद होतं. 1857चा उठाव यानं मोडून काढला. ठीक आहे, 1857चा उठाव काय हे डिटेल घेऊ आपण समोर. 1857चा उठाव यानं मोडून काढला आणि याच्याच काळात ठीक आहे राणीचा जाहीरनामा आला उठाव मोडून काढल्याच्या लगेच. ठीक आहे, लगेच एका वर्षाच्या आत 1 नोव्हेंबर 1858 1858 राणीचा जाहीरनामा आला आणि या जाहीरनाम्यानुसार ठीक आहे सरळ पीट्स इंडिया ॲक्टनुसार, पीट्स इंडिया ॲक्ट 1784 नुसार जे बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर होतं हे ढोबर बंद करण्यात आलं. याच्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी भारतात अजिबात कारभार नाही पाहिजे म्हणे, गुपचाप ढपटी बेलनं गुंडाळ आणि चोट्टी चाल इंग्लंडले होय मोकळी. याच्यानंतर ठीक आहे राणीचा जाहीरनामा म्हणे का यानंतर भारतात सर्वस्वी कारभार करण्याचा अधिकार, भारतासाठी कायदे करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त ब्रिटनच्या संसदेला राहील. ब्रिटनच्या संसदेचा भारतातील प्रतिनिधी म्हणून व्हाईसराय काम पाहिजे. तर म्हणून मग गव्हर्नर जनरलले भारताचा व्हाईसराय म्हणण्यात आलं. आणि भारतात का कारभार चालू आहे, ठीक आहे भारतात का कारभार चालू आहे याचा वारंवार संसदेत इंग्लंडच्या संसदेत माहिती द्यासाठी इंग्लंडच्या संसदेत एक पद तयार केलं, त्याले म्हणते भारत मंत्री. लॉर्ड स्टॅनली हा पहिला भारत मंत्री. कोण, लॉर्ड स्टॅनली. हे चोट्ट तिथं इंग्लंडच्या संसदेत आणि त्या डोंबड्याचा पगार भारताच्या तिजोरीतून होता 1919च्या कायद्यापर्यंत. 1919च्या कायद्यानं भारत मंत्र्याचा पगार हा भारताच्या तिजोरीतून बंद करून इंग्लंडच्या तिजोरीतून चालू केला. नाही तर ते डुकरे राहे तिथं इंग्लंडमध्ये मराल राहे. भारत मंत्री हे पद तयार केलं म्हणजे सरळ भारत मंत्रालय नावाचा एक विभाग स्थापन केला, मंत्रालय स्थापन केलं इंग्लंडच्या संसदेत. भारताचं प्रतिनिधित्व तिथं करण्यासाठी हे चोट्ट तिथं राहे आणि एक व्हाईसराय इथं राहे, म्हणजे एक चेला इथं सोडून दिला होता. तर तेव्हा मग भारताच्या गव्हर्नर जनरलला व्हाईसराय म्हणण्यात आलं. म्हणून भारताचा टोंबड्या ठीक आहे चालू होई. ठीक आहे, भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग, भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग. ठीक आहे, याच्याच काळात उठाव झाला 1857चा उठाव. यानंच उठाव मोडून काढला, यानंच मग खालसा धोरण खतम केलं. ठीक आहे,
आणि याच्याच काळात खतरनाक मग कायदे झाले. इंडियन पिनल कोडचा कायदा, इंडियन हायकोर्ट ॲक्ट, यानं 3 विद्यापीठाची स्थापना केली लॉर्ड कॅनिंगनं. कलकत्ता, मद्रास, मुंबई. ठीक आहे, यानंच 3 हायकोर्ट स्थापन केले भारतात 1961ले. इंडियन हायकोर्ट ॲक्ट 1961, इंडियन पिनल कोड 1960 जे आता आहे. ठीक आहे, IPC कलम 302 के तहत ठीक आहे कराए सर को जन्मठेप की सजा दी जाती है. हे IPC ॲक्ट. ठीक आहे, कोणी मर्डर केला, हाफ मर्डर केला, तर हे IPC ॲक्ट इंग्रजांनी लॉर्ड मेकॉलेने तयार केला होता. याच्या काळात पारित केला त्यानं. तर ह्या ठीक आहे ह्या लॉर्ड कॅनिंग होय का होय लॉर्ड कॅनिंग. तर लॉर्ड कॅनिंग हा भारताचा ठीक आहे राणीच्या जाहीरनाम्यानुसार ठीक आहे ह्या झाला भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हाईसराय राणीच्या जाहीरनाम्यानुसार. कारण मग याच्याच काय आलं आहे. सोपं आहे भाऊ, डोंट टेक अ लोड, व्हेरी सोपं, लेट अस इजी. ठीक आहे, म्हणून लॉर्ड कॅनिंग 1856 ते 1858 पर्यंत त्यांना ठीक आहे सगळी भारतातली परिस्थिती शांत केली. 1857चा उठाव याच्या उरावर येऊन पडला. केला कारभार डलहौसीनं चोट्ट्यानं उरावर आला लॉर्ड कॅनिंगच्या. लॉर्ड कॅनिंगनं तो मोडून काढला. 1858 ते 1862 या कालखंडात त्यानं भारताचं पहिला व्हाईसरायचं पद भूषवलं. त्याच्यात चांगले कामं केली त्यानं. ठीक आहे, इंडियन हायकोर्ट ॲक्ट, इंडियन पिनल कोड. ठीक आहे, 3 चार्ल्स वूडच्या शिफारशीनुसार 3 विद्यापीठाची स्थापना केली. ठीक आहे, असे अनेक कायदे यानं केले. ठीक आहे, खालसा धोरण रद्द केलं. ठीक आहे, संस्थाने खालसा करायचा कारण तो उठाव झाला होता. तर हे आहे भारताचे व्हाईसराय. आपल्याला हे जे शिकायचं आहे बंगालचा गव्हर्नरपासून तर भारताच्या गव्हर्नर जनरल आणि भारताच्या व्हाईसरायपर्यंतचा इतिहास. ठीक आहे, तर हे आपल्याला कसं झालं. पहिले बंगालमध्ये मग पहिले बंगालमध्ये गव्हर्नर पद होतं, मग झालं बंगालचं गव्हर्नर जनरल, मग झालं भारताचं गव्हर्नर जनरल आणि मग झालं भारताचं व्हाईसराय आणि मग भारत स्वतंत्र झाल्यावर पुन्हा आलं गव्हर्नर जनरलवर डुकरे. तर ह्या इतिहास आपण एका डायग्रामनं समजून घेऊ म्हणजे तुम्हाला हे सोपं जाईल. हे आता समजलं असेल तुम्हाला. खूप सोपं सांगून राहिलो भाऊ मी. लेटस इजी, माय नोट्स गीट सगळे तुम्हाला एकदम ठीक आहे मस्त जमून देतो मी. पद्धतशीर इतिहास लेखो असं डायरेक्ट डोक्यात जाईन, डायरेक्ट डोक्यात डोंबडे हो. ठीक आहे, पहा आता. ठीक आहे, तर आपल्याला 1857 आता 1857 प्लासीचं युद्ध झालं आणि 1858 1757 प्लासीचं युद्ध, 1858 झाला भारतात मोठा उठाव. तर आता आपल्याला ह्या कालखंड पाहायचा आहे 1857 पासून 1858 पर्यंत. का वाचायचं तर ठीक आहे गव्हर्नर जनरल वाचायचे. का वाचायचे बेडुकरे गव्हर्नर जनरल. त्याच्यानंतर या काळात इंग्रजांनं केलेले कायदे आणि त्याच्यात केलेल्या शिफारशी कायदे आणि त्याच्यानंतर अनेक उठाव झाले भारतात. संतालांचा उठाव, भिल्लांचा उठाव, कोलामांचा उठाव, पागलपंथ्याचा उठाव. बंगालमध्ये पागल लोकांना त्याला समजत होतं का इंग्रज आपल्याला मारमुदार दाबदूब आपल्यावर अन्याय करत आहे. पागलपते संन्यासांचा उठाव. त्याच्यावर तर बंकिमचंद्र चॅटर्जीनं पुस्तकच लिहिलं आहे संन्याशाईच्या उठावर. ठीक आहे, आणि त्याच्यातच ते वंदे मातरम गाणं आहे. कोणतं पुस्तक व्हायची सर आनंद मठ होय. आनंद मठ या पुस्तकात वंदे मातरम नावाचं संन्याशाईच्या उठावावर पुस्तक आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलं. संन्याशाईनं उठाव केला, भिल्लाईनं उठाव केला, केरळ किनारपट्टीवरच्या आदिवासी लोकांनी उठाव केला, मलबारांचा उठाव, पायेगारांचा उठाव, आंध्र प्रदेशात पायेगारांचा उठाव झाला, आदिवासींचा उठाव, भिल्लांचा उठाव. ठीक आहे, अनेक उठाव झाले भारतात. शेतकऱ्यांचे उठाव, बंदे उठाव इंग्रजांनं अलग अलग ठिकाण झाले, अलग अलग ठिकाणी मोडून काढले. ते उठाव बी कोणते झाले या कालखंडात ते उठाव पाहू. त्याच्यावर प्रश्न ते जोड्याला लावा. कोणते कायदे केले त्याच्यात इंग्रजांच्या चोट्ट्यानं का शिफारशी केल्या आणि त्याच्यानंतर ह्या गव्हर्नर जनरलचा प्रवास याच्यावर ते 1,00,000% प्रश्न येते. ठीक आहे, मग आता आपण तेच पाहू. ठीक आहे, आता पहा. ठीक आहे, आता आपण पाहू गव्हर्नर जनरलपासून तर व्हाईसरायपर्यंतचा प्रवास. ठीक आहे, सगळ्यात पहिले इंग्रजांनं प्लासीच्या युद्धानं बंगाल काबीज केलं आणि रॉबर्ट क्लाईव्हनं बंगाल काबीज केल्याबरोबर दुहेरी पद्धत लागू केली. तो होता भारताचा पहिला बंगाल प्रांताचा गव्हर्नर. पहिल्यांदा इंग्रजांनं ईस्ट इंडिया कंपनीनं पद निर्माण केलं, इंग्रजांनं पद निर्माण केलं. ठीक आहे, गव्हर्नर, आणि तो बंगाल प्रांतात होता. आणि पहिला भारताचा गव्हर्नर, पहिला बंगालचा गव्हर्नर रॉबर्ट क्लाईव्ह यानं लागू केली दुहेरी शासन पद्धती. ठीक आहे, हां परीक्षेत विचारते. राजा नामधारी आणि बंदा टॅक्स कारभार चोट्ट हे करे. त्याच्यानंतर ठीक आहे
गव्हर्नरवरून आता पहा, मग बमाड लूट केली लोकांची, बमाड पैसा, पुरी अर्थव्यवस्था बंगालची खतम करून टाकली, ब्रमाड भ्रष्टाचार झाला या व्यवस्थेत असं इंग्रजांना वाटलं. म्हणून इंग्रजांनं ईस्ट इंडिया कंपनीवर कंट्रोल ठेवण्यासाठी रेग्युलेटिंग ॲक्ट केला. रेग्युलेटिंग ॲक्ट केला 1773. ठीक आहे, हे पहा रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगाल प्रांतानं बराचसा प्रदेश काबीज केला होता. तर रेग्युलेटिंग ॲक्टच्या काळात वॉरन हेस्टिंग, ठीक आहे, काय म्हटलं लक्ष द्या, वॉरन हेस्टिंग, ठीक आहे, हे बा वॉरन कुठं गेलं रे, ठीक आहे, वॉरन हेस्टिंग ह्या होता त्यावेळेस बंगालचा गव्हर्नर. का होता? बंगालचा गव्हर्नर. तर बंगालचा गव्हर्नर जो होता वॉरन हेस्टिंग, तर त्याच्याच काय झाला रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. 1773ले रेग्युलेटिंग ॲक्टनुसार, ठीक आहे, जो बंगालनं आजूबाजूचा प्रदेश जिंकला होता, सोबतच मद्रास आणि मुंबई जिंकला होता, तर बंगालच्या गव्हर्नरले मद्रास आणि मुंबई प्रांतावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार दिले. आणि ह्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार मग म्हणायचं म्हणे बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल, तर एक पद निर्माण झालं. ठीक आहे, म्हणून ठीक आहे वॉरन हेस्टिंग हा बंगालचा शेवटचा गव्हर्नर आणि बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल. ठीक आहे, रेग्युलेटिंग ॲक्टनुसार. मग प्रवास झाला, मग 1833चा चार्टर्ड ॲक्ट आला. ठीक आहे, या चार्टर्ड ॲक्टनुसार झाला बंगालचा गव्हर्नर हा भारताचा गव्हर्नर जनरल, बंगालचा गव्हर्नर जनरल हा झाला भारताचा गव्हर्नर जनरल. तर विल्यम बेंटिक होता त्यावेळेस. विल्यम बेंटिक हा बंगाल, पण तोपर्यंत इंग्रजांनं बराचसा भारताचा प्रदेश जिंकला होता. मग आता त्याला बंगाल कसं म्हणायचं वा, त्याला बंगाल नावानं. मग या चार्टर्ड ॲक्टमध्ये इंग्रजांनं त्याला अजून अधिकार दिले जास्तीचे, भारतावर अधिराज्य ठेवायचे. ठीक आहे, तो डायरेक्ट पंतप्रधानच होता भाऊ, पुरे अधिकारच त्याच्या ताब्यात होते. तर भावा 1833च्या चार्टर्ड ॲक्टनुसार ठीक आहे बंगालच्या गव्हर्नरला भारताचा गव्हर्नर जनरल म्हणण्यात येऊ लागलं. म्हणून ठीक आहे विल्यम बेंटिक ज्यानं सतीबंदीचा कायदा केला होता, राजा राममोहन रायनं वारंवार त्याला पत्र लिहिले होते. ठीक आहे, तर ते मी काऊन लिहिले का होते समोर सांगेन. तर बंगालचा गव्हर्नर जनरल, ठीक आहे, बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिक आणि पहिला भारताचा गव्हर्नर जनरल पहिला भारताचा गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिक. कारण याच्याच कायदा कायदा झाला. मग 1857चा उठाव झाला, त्याच्यात ठीक आहे त्याच्यात राणीचा जाहीरनामा आला आणि त्या जाहीरनाम्यानं ठीक आहे सरळ बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर कॅन्सल केलं. भारत मंत्रालय नावाचं मंत्रालय इंग्लंडमध्ये तयार केलं. भारताच्या गव्हर्नर जनरलला व्हाईसराय म्हणण्यात आलं आणि त्याच्या अधिकारात वाढ करण्यात आली. म्हणून मग राणी 1 नोव्हेंबर 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार लॉर्ड कॅनिंगच्याच काळात तो 1857चा उठाव झाला. त्याच्याच काळात राणीचा जाहीरनामा आला. यानं इलाहाबादच्या दरबारात राणीचा जाहीरनामा वाचून दाखवला आणि त्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार ठीक आहे ईस्ट इंडिया कंपनीचं ढोबर बंद करण्यात आलं, खालसा धोरण रद्द करण्यात आलं. ज्या खालसा धोरणामुळे 1857चा उठाव झाला होता. ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर रद्द करण्यात आले. त्याच्यानंतर भारतासाठी कायदे करण्याचा अधिकार संपूर्ण ब्रिटनच्या संसदेला प्राप्त झाला आणि लॉर्ड कॅनिंग हा त्यावेळेसचा होता भारताचा गव्हर्नर जनरल. ठीक आहे, तर याच आदेशानं राणीच्या जाहीरनाम्यानं त्याले व्हाईसराय म्हणण्यात आलं. ठीक आहे, त्याच्या अधिकारात वाढ केली आणि म्हणून मग ह्या झाला ठीक आहे लॉर्ड कॅनिंग झाला भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल, पण पहिला व्हाईसराय. मग भारत स्वातंत्र्य होतपर्यंत हेच पद होतं. ठीक आहे, व्हाईसराय. आणि भारत स्वतंत्र झाला, पुन्हा भारतानं भारताची राज्यघटना किंवा भारताचं हंगामी सरकार अस्तित्वात येतपर्यंत तयार केलं भारताचं गव्हर्नर. पण तिथं शब्द लागते स्वतंत्र भारताचा गव्हर्नर जनरल. तर त्यावेळेस माउंटबॅटन हा व्हाईसराय होता. त्यालेच भारताचं ठीक आहे आपण ठीक आहे का बनवलं, म्हणून स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन याच्याच हातानं त्याचा झेंडा उतरवला आणि आपला फडकवला होता. माउंटबॅटन विचारलं का लाल किल्ल्यावरचा पहिला झेंडा कोणाच्या हातानं फडकवला, लॉर्ड माउंटबॅटनच्या हातानं फडकवला होता. आणि मग भारताचा स्वतंत्र भारताचा पहिला आणि स्वतंत्र भारताचा शेवटचा गव्हर्नर, पहिला आणि शेवटचा बी ठीक आहे, स्वतंत्र भारताचा पहिला भारतीय गव्हर्नर जनरल आणि स्वतंत्र भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल सी राजगोपालचारी.
ठीक आहे. हे प्रसिद्ध तज्ज्ञ माणसं होते श्री राजगोपालचारी. 3 माणसाले 1954 भारतरत्न भेटला. त्याच्यात RRR लक्षात ठेवायचं, RRR. श्री राजगोपालचारी, CV रमन आणि त्याच्यानंतर राधाकृष्णन. ठीक आहे. तर असा आहे, तर असा तो इतिहास आहे. ठीक आहे. मग पाबे बंगालचा पहिला गव्हर्नर रॉबर्ट क्लाईव्ह, दुहेरी पद्धत लागू केली होती. बंगालचा शेवटचा गव्हर्नर व बंगालचा शेवटचा गव्हर्नर व पहिला गव्हर्नर जनरल रेग्युलेटिंग ॲक्टनुसार वॉरन हेस्टिंग. बंगालचा शेवटचा गव्हर्नर व पहिला गव्हर्नर जनरल रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल. ठीक आहे. मग त्याच्यानंतर बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल 1833चा चार्टर ॲक्ट. ठीक आहे. तो विल्यम बेंटिकच्या काय झाला, बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि भारताचा पहिला. बंगालच्या गव्हर्नर जनरलने चार्टर्ड ॲक्ट 1833 नुसार भारताचा गव्हर्नर जनरल म्हणण्यात आलं, विल्यम बेंटिक. लय सोपं लिहून दिलं. भारताचा शेवटचा इथंच कन्फ्युजन होते. भारताचा मग शेवटचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग आणि पहिला व्हाईसराय लॉर्ड कॅनिंगच. राणीचा जाहीरनामा 1 नोव्हेंबर 1985 नुसार. ठीक आहे. हे घेऊन घ्या, रप्प मारून घ्या स्क्रीनशॉट डुकरेव फुकटाचं. ठीक आहे. या कसं. ठीक आहे. मग भारताचा शेवटचा व्हाईसराय माउंटबॅटन याच्या शिफारशीनुसार भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा झाला. ह्या चोट्ट्यानं भारताचे तुकडे केले. स्वतंत्र भारताचा पहिला भारताचा शेवटचा व्हाईसराय आणि स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल याले बनवला होता लॉर्ड माउंटबॅटन. स्वतंत्र भारताचा पहिला भारतीय गव्हर्नर जनरल आणि शेवटचा गव्हर्नर जनरल श्री राजगोपालचारी. ठीक आहे. महसूल गोळा करण्याच्या पद्धती महसूल गोळा करण्याची पद्धती. बंगाल प्रांतात दुहेरी शासन व्यवस्था लागू केली रॉबर्ट क्लाईव्हनं. बंगाल प्रांतात मग कायमची शेत लॉर्ड कॉर्नवॉलिसनं लागू केली. हे जोड्या लावा विचारते. बंगाल प्रांतातच कायमधारा पद्धत लागू केली. कोणती रे बाबा, कायमधारा पद्धत लागू केली. डोंबड्यो, कायमची शेती शेतकऱ्याला देऊन द्यायची. पहिले 10 वर्षाच्या लीजवर देण्यात आली. लॉर्ड कॉर्नवॉलिसनं कायमधारा पद्धत पहिल्यांदा, सगळ्यात पहिले रॉबर्ट क्लाईव्हनं दुहेरी, त्याच्यात अतोनात शेतकऱ्याचं शोषण झालं. कायमधारा पद्धतीने शोषण झालं. सगळ्यात चांगली पद्धत होती रयतवारी. मद्रास प्रांतात रयतवारी पद्धत थॉमस मुनरोनं आणली. याच पद्धतीत काही बदल केले आणि एल्फिस्टन नावाचा खूप चांगला, अजून बी मुंबईत एल्फिस्टन रोड आहे, कारण चांगला गव्हर्नर होता मुंबईचा. यानं मुंबई प्रांतात, ठीक आहे, महाराष्ट्रात मुंबई प्रांत होता तेव्हा, त्याच्यात आणली रयतवारी पद्धत. आणि पंजाब प्रांतात महाल म्हणजे अख्खं गावच्या गाव पाटलाच्या नावानं करून द्यायचं, तू टॅक्स वसूल कर ना, आम्हाला आणून दे. ठीक आहे. तर महालवारी पद्धत हॉल्ट मॅकॅजीनं पंजाब प्रांतात लागू केली. ठीक आहे. दुहेरी पद्धत रॉबर्ट क्लाईव्हनं बंगाल प्रांतात, कायमधारा लॉर्ड कॉर्नवॉलिसनं बंगाल प्रांतात. रयतवारी पद्धत मद्रास प्रांतात थॉमस मुनरोनं. आणि रयतवारी महाराष्ट्रात काही फेरबदल करून चांगली रयतवारी अशी पद्धत होती ज्याच्यात शेतकरी आणि इंग्रज याच्यात डायरेक्ट कॉन्टॅक्ट होता. मधात दलाल नव्हता. दलाल म्हणजे जमीनदार ह्या नव्हता. रयतवारी ही पद्धत सगळ्यात चांगली होती. याच्यात महालवारी म्हणजे गावातल्या पाटलाले बंदी जमीन देऊन द्यायची, त्याच्याकडून टॅक्स वसूल करायचा. पंजाब प्रांतात हॉल्ट मॅकॅजी लागू केली. कायमधारा पद्धत, महालवारी पद्धत, रयतवारी पद्धत, दुहेरी शासन व्यवस्था, ह्या जमीन महसूल गोळा करण्याच्या अलग याच्यावर 1,00,000% प्रश्न येते. जोड्या लावा. ठीक आहे. चुकीची जोडी वय का हे बरोबर लक्षात ठेव जा. मारून घ्या कचकन स्क्रीनशॉट. नोबड्यो सगळेच आयत देऊन राहिलो रप्प. ठीक आहे. हे बी मारून घ्या. ठीक आहे. उद्या पाहू 1857चे बंड. ठीक आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.